नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन एज्युकेशन या युट्यूब चॅनेलवर मी सुमित चंद्रकांत काटे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण या ठिकाणी नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, नवीन एक टॉपिक घेऊन आलेलो आहे आणि हा जो टॉपिक आहे हा टॉपिक सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारा हा टॉपिक आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत। तर मग आपण सुरुवातीला जाणून घेऊया ह्या टॉपिकचं नाव काय आहे जो आज आपण शिकणार आहोत। तर आजच्या टॉपिकचे नाव आहे होमोफोन्स। होमोफोन्स नावाचा एक टॉपिक आहे इंग्रजीमध्ये आणि बऱ्याच वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये यावर आधारित एक किंवा दोन प्रश्न विचारले जातात आणि त्याचीच तयारी करण्यासाठी आजचा आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर सुरुवातीला आपण काय करूया, होमोफोन्स म्हणजे काय हे माहिती करून घेऊया। होमोफोन्स आपण कशाला म्हणतो, तर होमोफोन्स म्हणजे एखादा शब्द असतो आणि त्या शब्दाचा जो उच्चार आहे हा उच्चार सेमच असतो, बरोबर, परंतु स्पेलिंग जे आहे हे स्पेलिंग कसं असणार आहे, वेगवेगळं असणार आहे। मग स्पेलिंग वेगळं परंतु उच्चार सेम असे जे काही शब्द असतात या शब्दांना आपण होमोफोन्स म्हणतो। आणि मग या होमोफोन्सवर स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न कशा प्रकारचे विचारले जाऊ शकतात हे आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करायचं आहे। तर जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, होमोफोन्स हा टॉपिक कसा असतो आणि याच्यावर आधारित कसे प्रश्न विचारले जातात हे आपल्याला या व्हिडिओ मधून कव्हर करायचे आहे। तर ह्या ठिकाणी तुम्हाला पहिला प्रश्न पाहायला मिळत असेल, पाहत असाल तुम्ही। तर या ठिकाणी पहा कसा प्रश्न असतो, कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे आपल्याला पाहायचं आहे। आपण पाहूया, सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक आपण या ठिकाणी पहिला घेतलेला आहे, पहा काय आहे, ही स्टूड डॉट डॉट मी इन द क्यू आणि ऑप्शन दिलेत मग डिसाइड, डिसाइड्स, बाय साइड म्हणजे चुकीचा शब्द दिलेला आहे। आता हा 3 नंबरचा ऑप्शन आहे, हा ऑप्शन चुकीचा शब्द आहे, परंतु ऑप्शन ए आणि ऑप्शन बी या ठिकाणी मात्र कोणता डिसाइड, आता वर पण डिसाइड म्हणतो आणि दुसरा जो बी चा ऑप्शन आहे तो सुद्धा डिसाइड्स आहे। फरक मात्र काय आहे, पहिल्या ऑप्शन मध्ये यस प्रत्यय लावलेला नाही परंतु दुसऱ्या ऑप्शन मध्ये यस प्रत्यय लावलेला आहे। तर तुम्हाला अधिक समजण्यासाठी त्या शेजारी म्हणजे त्या इंग्रजी शब्दाच्या शेजारी त्याचा मराठीतून अर्थ सुद्धा दिलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही सहजपणे उत्तर क्लिक करू शकता, तुम्हाला लगेच समजू पण शकतं। तर पहा, ही स्टूड तो उभा राहिला, बरोबर, ही स्टूड तो उभा राहिला डॉट डॉट मी इन द क्यू। मग डिसाइड, डिसाइडचा अर्थ आहे शेजारी, डिसाइड्स म्हणजे च्या शिवाय तसेच या अर्थाने डिसाइडचा वापर केला जातो। बाय साइड हा तर काय चुकीचा शब्द आहे। आणि मग आपण काय म्हणतो, ही स्टूड तो माझ्या शेजारी रांगेत उभा राहिलाय, क्यू म्हणजे रांग, क्यू म्हणजे काय, रांग, आणि तो माझ्या शेजारी रांगेत उभा राहिला आहे। या अर्थाने आपल्याला डिसाइड कोणता वापरता येईल, तर ऑप्शन क्रमांक 1 डिसाइड। डिसाइडचा अर्थ काय आहे, डिसाइडचा अर्थ काय, शेजारी, बरोबर की नाही, शेजारी। ही स्टूड तो उभा राहिला डिसाइड मी माझ्या शेजारी, आणि म्हणून प्रश्न क्रमांक 1 मधलं पर्याय ए हा कसा आहे, योग्य आहे। तर आता आपण दुसरा प्रश्न पाहूया, पहा, आय डोंट वॉन्ट टू डॉट डॉट युअर फिलिंग्स, आय डोंट वॉन्ट टू डॉट डॉट युअर फिलिंग्स। आता ह्याच्यामध्ये पहा ऑप्शन काय दिलेत, हार्ट, हर्ट, 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 बरोबर, म्हणजे ह्या सर्व ऑप्शनचा जो उच्चार आहे हा बऱ्यापैकी कसा आहे, सेम आहे, परंतु प्रत्येक शब्दाचा अर्थ मात्र वेगळा आहे। मग पहा, या ठिकाणी हार्ट हा चुकीचा शब्द आहे। हर्ट म्हणजे एखाद्याला आपण दुखावतो, त्याला नाराज करतो, या अर्थाने हर्टचा वापर केला जातो। आणि हा जो हर्ट आहे हा हर्ट म्हणजे काय, हृदय, बरोबर, हार्ट म्हणजे हृदय, हा शब्द चुकीचा आहे। मग आय डोंट वॉन्ट टू माझी इच्छा नव्हती किंवा मला असं करायचं नव्हतं, या अर्थाने आपण आय डोंट वॉन्ट टू अशी रचना करत असतो। डॉट डॉट युअर फिलिंग्स, फिलिंग्स म्हणजे भावना, फिलिंग्स म्हणजे काय, भावना। मग वाक्याचा अर्थ कसा होईल, पहा, मला तुझ्या भावना दुखवायच्या नाहीत, बरोबर, दुखवायच्या नाहीत, मग त्याच्यासाठी कोणता हर्ट वापरला पाहिजे, तर ऑप्शन क्रमांक 2 हा आपल्याला हर्ट या ठिकाणी वापरला पाहिजे, कारण ह्या हार्टचा काय आहे, दुखावणे। हा हर्ट म्हणजे काय, हृदय, म्हणजे हा ऑप्शन येत नाही, दुखावणे, HURT, हर्ट म्हणजे दुखावणे। आय डोंट वॉन्ट टू हर्ट, HURT, हर्ट युअर फिलिंग, म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन हा बरोबर आहे। त्यानंतर पहा,
तिसरा प्रश्न घेऊया. शी हॅज म्हणजे काय? शी हॅज तिच्याकडे आहे अशा अर्थाने शी हॅज ची रचना असते. शी हॅज लॉंग ब्लॅक. लॉंग म्हणजे कसे? लांब. ब्लॅक म्हणजे काळे. बरोबर. शी हॅज लॉंग ब्लॅक डॉट डॉट. मग हेअर हेअर हिअर. बरोबर. म्हणजे तिन्ही शब्द कसे आहेत पहा. उच्चार सेम आहे परंतु या ठिकाणी स्पेलिंग वेगळं आहे आणि त्याचा अर्थ सुद्धा कसा आहे? वेगळा आहे. मग अशा वेळेस आपण कन्फ्युज होतो की नेमका हेअर कोणता, हेअर कोणता. बरोबर. मग शी हॅज तिच्याकडे आहे लॉंग ब्लॅक. ब्लॅक मग आता इथं केस अर्थाने आपल्याला शब्द वापरला पाहिजे. मग हा हेअर म्हणजे काय? ससा. HARE. बऱ्याच अंशी आपल्याला फक्त एकच माहित असतं रॅबिट म्हणजे ससा. परंतु सशाला दुसरा एक इंग्रजीमध्ये शब्द आहे त्याला हेअर आपण म्हणतो. दुसरा आहे हेअर म्हणजे केस. हा हेअर म्हणजे ऐकणे. मग या ठिकाणी ऐकणे येऊ शकत नाही. ऐकणे येऊ शकत नाही कारण ऐकणे काय आहे? वर्ब आहे. बरोबर आहे. वर्ब आहे. हेअर हेअर म्हणजे केस. हा बरोबर आहे. हा हेअर म्हणजे ससा. मग आपलं वाक्य कसं होईल? वाक्याचा अर्थ तिचे लांब काळे केस आहेत असा काय म्हणतो आपण त्याला मिनिंगफुल सेंटेन्स या ठिकाणी तयार होते आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 बी हे बरोबर आहे. या ठिकाणी आपल्याला हेअरचा वापर करावा लागेल. हेअर हा प्लुरल फॉर्म सुद्धा आहे बघा. अनेक वचनी शब्द आहे. 4 नंबर पहा. वी हिअर्ड अ लाऊड डॉट डॉट ऑफ थंडर. वी हिअर्ड आम्ही ऐकला. वी हिअर्ड हिअर्ड म्हणजे ऐकला. बरोबर. हिअर म्हणजे ऐकणे. हिअर्ड म्हणजे ऐकला. वी हिअर्ड अ लाऊड फार मोठा डॉट डॉट ऑफ थंडर. थंडर म्हणजे काय? विजेचा काय कडकडाट म्हणतो आपण त्याला आहे ना. मग पहा पील PEAL ह्याला सुद्धा पील PEEL पील हा एक पील आहे परंतु प्रत्येक पीलचा अर्थ कसा आहे? वेगवेगळा आहे. मग पहा हा पील म्हणजे काय? कडकडाट. त्याला आपण म्हणतो मोठा आवाज आला कडकडाट. हा पील म्हणजे काय? सोलणे. जसं आपण एखादं फळ सोलतो फळाची साल काढतो या अर्थाने पील वापरला जातो आणि याचा अर्थ आहे सोलणे. पील म्हणजे सोलणे. आणि जो 3 नंबरचा पील आहे सी नंबर ऑप्शन PILL हा पील म्हणजे गोळी. औषध या अर्थाने ह्या पीलचा वापरला जातो. मग कोणता ऑप्शन बरोबर येईल? सहजपणे आपण सांगू शकतो. वी हिअर्ड अ लाऊड काय? मग काय? ऑफ थंडर. मग काय म्हणतो आपण? पील ऑफ थंडर. बरोबर. काय म्हणतो आपण? पील ऑफ थंडर. मग हा पील बरोबर आहे बघा. PEAL पील ऑफ थंडर म्हणजे काय? विजेचा मोठा कडकडाट या अर्थाने ह्या पीलचा वापर केला जातो. हा पील कशासाठी? फळ वगैरे सोलतो ना त्याच्यासाठी. आणि हे पील टॅबलेट साठी औषधासाठी हा पील वापरला जातो. प्रश्न क्रमांक 5 पहा. प्रश्न क्रमांक 5 काय आहे? प्रश्न क्रमांक 5 ही कुड नॉट तो करू शकला नाही. कुड नॉट ची रचना आपण पाहिलेली बघा. कुडचा वापर कधी करायचा, वुडचा वापर कधी करायचा, कॅनचा वापर कधी करायचा हे आपण पाहिलेलं आहे. ही कुड नॉट तो करू शकला नाही डॉट डॉट द हेवी बॅग. बरोबर. मग ऑप्शन पहा. बिअर 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 बेअर. तर ऑप्शन कोणता बरोबर असेल? तर चारही ऑप्शनचे या ठिकाणी तुम्हाला अर्थ दिलेले आहेत. त्यातला डी नंबरचा तर काही शब्दच नाही तो चुकीचा शब्द आहे. बेअर. हा हे तिन्हीचा पण अर्थ काय आहे? बिअर. आता हा बिअर म्हणजे उघडे. हा बिअर म्हणजे सहन करणे किंवा उचलणे आणि हा बिअर म्हणजे ती बिअर. तर ह्या ठिकाणी तो आपल्याला अर्थ घ्यायचा नाही. मग ही कुड नॉट तो शकला नाही. द हेवी बॅग म्हणजे तो हेवी बॅग उचलू शकला नाही असा अर्थाने आपल्याला बिअरचा वापर करायचा आहे. हेवी बॅग म्हणजे कशी? जड पिशवी वगैरे तो उचलू शकला नाही. मग बिअरचा 2 अर्थ आहेत बघा या ठिकाणी. हा बिअर म्हणजे बिअरचा दुसरा एक अर्थ आहे बघा. बिअर म्हणजे अस्वल सुद्धा. बिअर म्हणजे अस्वल सुद्धा. हा बिअर म्हणजे एक सहन करणे किंवा उचलणे या अर्थाने सुद्धा वापरला जातो. आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हा कसा असणार आहे? बरोबर असणार आहे. बिअर म्हणजे सहन करणे. प्रश्न 6 पहा. वी ओर अ डायमंड डॉट डॉट. मग पहा तिने हिऱ्याची अंगठी घातली. यासाठी आपल्याला परफेक्ट वर्ड होमोफोर्स वापरायचा आहे. मग ऑप्शन क्रमांक 1 ला काय दिलेला आहे? रिंग आहे. रिंग बघा. रिंग ह्याला पण रिंग म्हणतो, ह्याला पण रिंग म्हणतो, ह्याला रँक म्हणतो. बरोबर. हा रँक. पण हा रँक काय? रँक आहे पास फॉर्म आहे. रँक काय आहे? पास फॉर्म. कशाचा होतो? रिंगचा. कशाचा पास फॉर्म होतो? रिंगचा. त्याच्यामुळं हा तर काय येणार नाही.
हा हा काय रिंग, रिंग म्हणजे कसे पिळणे, रिंग म्हणजे काय पिळणे, आणि ह्या रिंग म्हणजे काय अंगठी, वर आम्ही परिधान केली बरोबर किंवा घातली, डायमंड हिऱ्याची अंगठी, त्यासाठी हा रिंग कसा आहे बरोबर आहे, ह्याला म्हणायचं होमोफोन्स बरोबर, उच्चार सेम, स्पेलिंग वेगळं आणि अर्थ सुद्धा वेगळा. त्यानंतर पहा 7 नंबर, द बॉय थ्रू, द बॉय थ्रू द बॉल व्हेरी, व्हेरी म्हणजे आता व्हेरीच्या पुढे डॉट डॉट आहे, मग काय वापरायचं आहे, हाय 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 बरोबर. मग आपल्याला हाय कशा अर्थाने, द बॉय थ्रू मुलाने फेकला, थ्रू म्हणजे फेकला, थ्रू बरोबर, हा पास्ट फॉर्म आहे, थ्रू म्हणजे फेकला, द बॉल चेंडू फेकला, व्हेरी मग कसा उंच, या अर्थाने आपल्याला वापरायचा आहे. मग पहा हा हाय म्हणजे घाई करणे, हा जुना शब्द आहे लक्षात ठेवा. हा हाय म्हणजे काय, हाय हॅलो नमस्कार, त्यातला हा हाय आहे, आणि वरचा हाय HIGH, हा हाय म्हणजे काय उंच, मग उंच या अर्थाने आपल्याला ह्या वाक्यामध्ये हाय हा शब्द वापरावा लागेल. मग तुमचं जे वाक्य बनणार आहे हे वाक्य कसं असणार आहे, द बॉय थ्रू द बॉल व्हेरी हाय, HIGH हाय बरोबर, असं वाक्य बनणार आहे, मुलाने चेंडू खूप उंच फेकला. त्यानंतर पहा पुढचं 8 नंबरचं वाक्य, प्लीज, प्लीज, प्लीज म्हणजे काय कृपया, प्लीज म्हणजे काय कृपया, प्लीज डॉट डॉट युअर नेम हिअर, हा मग प्लीज, मग हा साइन ऑप्शन काय, साइन साइन साइन, हा ठीक आहे, इथं 2 ऑप्शन झालेत पहा एकाच वेळी, ठीक आहे काय अडचण नाही. हा हा आणि हा, ह्या दोन्ही पैकी एकच घ्यायचं आपल्याला, कारण का दोन्ही तर डबल डबल झालेलं आहे, ठीक आहे ओके. साइन, हा साइन म्हणजे काय, आहे साइन, साइन म्हणजे गणितातली संज्ञा आहे, जसं ते बघा 12वीच्या वगैरे मुलांना माहित असतं, साइन कॉस, 10वी 12वीच्या साइन कॉस थिटा, त्यामधला हा साइन आहे बरोबर. आणि हा हा काय सीन आहे, हा काय सी, सी सॉ आणि सीन, सी सॉ सीन म्हणजे सी चा हा काय झाला थर्ड फॉर्म, तिसरे रूप आहे बरोबर का, थर्ड फॉर्म आहे हा, फर्स्ट फॉर्म हे V1, हा V2 आणि हा V3. प्लीज मग काय कृपया इथे तुमचे नाव सही करा, किंवा कृपया तुमची इथे सही करा, सही या अर्थाने या ठिकाणी आपल्याला शब्द वापरायचा आहे. मग आपल्याला कोणता शब्द वापरावा लागेल, साइन, हा डबल झालाय बी आणि सी, कुठलं पण एक हा बरोबर आहे, हा SIGN, SIGN साइन, साइन म्हणजे काय नावाची सही करणे. मग वाक्य कसं बनेल, प्लीज साइन युअर नेम हिअर, कृपया तुमची इथं सही करा, या अर्थाने आपल्याला साइन वापरायचा आहे. मग योग्य साइन बी किंवा सी, चुकून डबल ऑप्शन पर्याय झालेले आहेत, दोन्हीपैकी एक बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 पहा, क्वेश्चन नंबर 8 काय, द फार्मर हॅज अ लार्ज डॉट डॉट ऑफ लँड. मग पहा द फार्मर हॅज शेतकरी, शेतकऱ्याकडे आहे, अ लार्ज फार मोठा ऑफ लँड म्हणजे जमिनीचा, मग जमिनीचा तुकडा म्हणायचा आपल्याला बरोबर आहे का नाही, म्हणजे त्या शेतकऱ्याकडे जमिनीचा फार मोठा तुकडा आहे, या अर्थाने आपल्याला शब्द वापरायचा आहे. मग पहा पीस, हा पीस आहे, पीस, या ठिकाणी पीस आहे, ह्या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे, परंतु कोणता पीस आपल्याला घ्यायचा आहे, तर हा बघा PIECE, हा पीस जो आहे या पीसचा अर्थ आहे तुकडा, हा पीस म्हणजे काय शांतता, आणि हा पीस म्हणजे वाटाणे बरोबर. मग आता आपल्याला कोणता पीस वापरायचा आहे, तर ऑप्शन क्रमांक 1, कारण का हा ह्या शब्दाचा अर्थ काय आहे तुकडा, आणि आपल्याला जर का ह्या ठिकाणी हा पीस ठेवला ना PIECE, हा जर का शब्द ठेवला तर हिचा अर्थ होतो तुकडा बरोबर. मग काय पीस ऑफ लँड म्हणजे जमिनीचा तुकडा, म्हणजे शेतकऱ्याकडे थोडी जमीन आहे, जमिनीचा तुकडा आहे, अशा अर्थाने पीसचा आपल्याला वापर करायचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10, शी वॉज व्हेरी डॉट डॉट आफ्टर रनिंग बरोबर. मग शी वॉज व्हेरी आफ्टर रनिंग म्हणजे पळाल्यानंतर ती खूप फार, मग काय म्हणतो आपण थकलेली आहे. मग थकलेली आहे, थकणे यासाठी कोणता शब्द बरोबर आहे, पहिला बघा, पहिला टायर्ड म्हणजे स्तरित किंवा थर असलेले, दुसरा टायर्ड म्हणजे थकलेली, हा टायर्ड म्हणजे बांधलेले, हा ट्रायड म्हणजे काय आहे प्रयत्न केला, या अर्थाने वापरला जातो. हा ट्राय काय आहे TRY, ट्राय, ट्राय म्हणजे प्रयत्न करणे, आणि ह्याचा ट्रायचा पास्ट फॉर्म म्हणजे भूतकाळी रूप काय झालं ट्राइड, TRIED ट्राइड, म्हणजे हा पण आपल्याला या ठिकाणी वापरायचा नाही. हा टाइड म्हणजे काय रे बांधणे, बांधणे जसं आपण बांधतो दोरी वगैरे, तर ते टाइड म्हणजे बांधणे,
आणि हा टायर्ड, टायर्ड म्हणजे हा थकलेला, दमलेला. मग बरोबर, शी वॉज व्हेरी टायर्ड, शी वॉज व्हेरी टायर्ड आफ्टर रनिंग. पळाल्यानंतर ती फार दमलेली होती, असा त्याचा आपला अर्थपूर्ण वाक्य बनणार आहे. त्यानंतर जरा थोडस आता वेगळे प्रश्न घेतलेले आहेत पहा, जरा थोडस ऍडव्हान्स लेवल प्रश्न घेतलेले आहेत. द स्टुडंट सॅट व्हेरी डॉट डॉट ड्युरिंग द लेक्चर. बरोबर, म्हणजे लेक्चरच्या वेळेस, तासाच्या वेळी मुलं फार शांत बसली होती, या अर्थाने आपल्याला या ठिकाणी वाक्य पूर्ण करायचं आहे. मग पहा, हा क्विट 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 क्विट, हा तर काय चुकीचा शब्द आहे, असा शब्दच नसतो. बरोबर, असा शब्द नसतो, हा शब्द नसतो. हे स्पेलिंग काय, स्पेलिंगच चुकीचं आहे, म्हणजे ह्याचा तर काय विषय नाही. हा क्विट म्हणजे काय, सोडणे, सोडून जाणे. अर्ध्यावर काय करणे, अर्ध्यावर सोडणे आणि निघून जाणे, त्याच्यामुळे हा पण नाही. हा क्वाईट म्हणजे काय, शांत, आणि हा काय क्वाईट म्हणजे खूप किंवा पूर्णपणे. मग आपल्याला शांत या अर्थाने शब्द वापरायचा आहे, मग आपल्याला काय वापरावं लागेल, हा बघा, हा क्यू यू आय ई टी, क्वाईट. क्वाईट म्हणजे कसा, आपण म्हणतो ना कीप क्वाईट, शांत बसा, तर त्यातला हा क्वाईट आहे. स्टुडंट सॅट व्हेरी क्वाईट ड्युरिंग द लेक्चर, म्हणजे लेक्चरच्या दरम्यान मुलं फार शांत बसली होती, असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर पहा, ही ड्रँक अ ग्लास ऑफ डॉट डॉट, ही ड्रँक. बरोबर, ड्रिंकचा पास्ट फॉर्म आहे बघा, DRINK. ड्रिंक म्हणजे पिणे, ड्रँक म्हणजे पिला. ही ड्रँक, तो पिला, अ ग्लास ऑफ मिल्क आहे की नाही, मिल्क या अर्थाने वापरायचा आहे. मग हा बघा, मिल्कचं स्पेलिंग, तर हा प्रश्न फार सोपा आहे बघा. मिल्कचं स्पेलिंग कोणाला येत नाही, सगळ्यांना येते ना मिल्क, MILK. लहानपणापासून आपण शिकतोय, बरोबर, मिल्क. मग हा काय, हा मिल म्हणजे टपाल, हा मिल म्हणजे पुरुष, हा मिल्क म्हणजे दूध, आणि ही मिल म्हणजे काय, गिरण. आपल्याला पिणे या अर्थाने बघा, पिण्यासाठी एकच गोष्ट आहे याच्यामध्ये, कारण बाकीचं काय आपण ड्रिंक करू शकत नाही. पिण्यासाठी ड्रिंक आपण फक्त मिल्कच करू शकतो, बरोबर, ऑप्शन मध्ये. त्यानंतर पहा, त्यातला तिसरा प्रश्न पहा, द किंग रूल्ड द डॉट डॉट वाईजली. द किंग म्हणजे कोण, राजा. रूल्ड म्हणजे चालवले, आहे की नाही. द काय, मग काय, द डॉट डॉट वाईजली, वाईजली म्हणजे शहाणपणाने. मग ऑप्शन काय दिले, सी किंगडम, सीम. बरोबर, जरा थोडासा प्रश्न जरा वेगळा आहे. तर हा सी म्हणजे काय, पाहणे. पहा, हा सी म्हणजे काय, पाहणे. हा सी म्हणजे समुद्र. किंगडम म्हणजे काय, राज्य. बरोबर, आणि सी म्हणजे काय, शिवण या अर्थाने वापरला जातो. मग पहा, राजाने राज्य शहाणपणाने चालवले. द किंग रूल्ड द किंगडम, किंगडम म्हणजे राज्य. बरोबर का नाही, किंगडम म्हणजे काय, राज्य. म्हणजे ऑप्शन काय, इथं मुद्दाम केलेलं बघा, इथं हे दोन होमोफोन्स आहेत, परंतु उत्तर काय आलेलं आहे, किंगडम. जरा थोडासा वेगळा प्रश्न घेतलेला होता. ठीक आहे, द किंग रूल्ड द किंगडम वाईजली, राजाने राज्य शहाणपणाने चालवले, या अर्थाने या ठिकाणी आपण किंगडम चा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 4, शी विल डॉट डॉट द प्राइज टुमारो. शी विल डॉट डॉट द प्राइज टुमारो. मग ऑप्शन काय, रिसिव्ह. तर या ठिकाणी हा तर प्रश्न काय चुकीचा आहे, असं स्पेलिंग नसतं. तर हे स्पेलिंग काय देताना, हे स्पेलिंग चुकीचं दिलेलं आहे. मग पहा, सी नंबरचा जो ऑप्शन आहे तो रिसिप्ट झाला. रिसिप्ट म्हणजे काय, पावती. आणि हे रिसिव्ह म्हणजे काय, प्राप्त करणे, आणि हा पण रिसिव्ह शब्द चुकीचा आहे. रिसिव्हचं अचूक स्पेलिंग काय आहे, RECEIVE. हे अचूक बरोबर स्पेलिंग आहे. हे बाकीचे सगळे स्पेलिंग काय, हे आणि हे स्पेलिंग चुकीचं आहे. आणि हा रिसिप्ट म्हणजे काय, त्याचा अर्थ आहे पावती. आणि मग आपलं जे उत्तर येणार आहे ते कसं येणार आहे, बी. शी विल रिसीव्ह द प्राइज टुमारो. ती उद्या बक्षीस स्वीकारेल. बरोबर, रिसिव्ह म्हणजे प्राप्त करणे, स्वीकारणे. बरोबर, अशा अर्थाने तो वापरला जातो. शी विल रिसीव्ह द प्राइज टुमारो. प्राइज म्हणजे बक्षीस, बरोबर, आणि टुमारो म्हणजे उद्या. 5 नंबरचा प्रश्न पहा, काय, द डॉग वॅग्ड इट्स डॉट डॉट हॅपीली. आता या ठिकाणी ऑप्शन दिले, टेल, टेल. तर हे होमोफोन्स आहे बघा. मग आपण प्रश्न बोलतो, आपण फक्त वाचलेला असतं टेल, परंतु काय होतं, परीक्षेला आपण अचानक प्रश्न म्हणजे स्पेलिंग विसरतो, त्याच्यासाठी प्रॅक्टिस महत्वाची असते. मग आता हा टेल म्हणजे पहा,
हा टेल म्हणजे कथा. कथा म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, गोष्ट. काय म्हणतो, गोष्ट. ही टेल म्हणजे काय, शेपटी. प्राण्यांना असते ना ती शेपटी, त्याचा अर्थ बघा TAIL, टेल. टेल म्हणजे शेपटी. हा टाईल, टाईल म्हणजे आपली फरशी, घरामध्ये बसवतो ना ती फरशी, त्याला आपण टाईल म्हणतो. आणि हा टेल, हा टेल म्हणजे सांगणे, दुसऱ्याला सांगणे, या अर्थाने हा टेल वापरला जातो. मग आपलं वाक्य काय आहे बघा, द डॉग म्हणजे डॉगशी, कुत्र्याशी रिलेटेड आहे, म्हणजे काय असणार आहे, शेपूट. बरोबर. द डॅग वॅगड इट्स हॅपीली. बरोबर. आता वॅग म्हणजे काय, शेक. टू शेक म्हणजे हलवणे. बरोबर. वॅग, त्याला दुसरा शब्द आहे वॅग. मग कुत्र्याने आनंदाने शेपटी हलवली. मग शेपटीसाठी कोणता टेल येणार आहे, तर पहा, हा टेल म्हणजे शेपटी. लक्षात ठेवा, हा टेल म्हणजे काय, शेपटी. आणि वरचा टेल म्हणजे काय, कथा. आणि हा टेल म्हणजे सांगणे. मग आपल्याला त्या वाक्यामध्ये अचूक बसणारा, योग्य बसणारा हा शब्द कोणता आहे, ऑप्शन क्रमांक बी, टेल. टेल म्हणजे शेपूट. त्यानंतर बघा दुसरं पुढचं वाक्य 6 नंबर. आय वॉन्ट टू बाय, मला खरेदी, बाय म्हणजे खरेदी करणे. आय वॉन्ट टू बाय, मला खरेदी करायची इच्छा आहे. खरेदी करायची आहे. अ न्यू डॉट डॉट ऑफ शूज. शूज म्हणजे काय, बूट. आणि बूट ही खरेदी नाही करत आपण, बुटाची काय असते, जोडी. बुटाची काय असते, जोडी. दुकानात गेला आणि चला मला एक बूट द्या, एक दे म्हणल्यानंतर ते दोन्ही पायातलं बूट देतो, एकच बूट देत नाही, त्याला म्हणायचं आपण पेअर ऑफ शूज. काय म्हणतो आपण त्याला, पेअर ऑफ शूज. तर हा पेअर म्हणजे का, मग आता पेअर या अर्थाने वापरायचा आहे आपल्याला. मग आता त्या ठिकाणी प्रत्येक पेअरचे ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन काय, हा पेअर म्हणजे काय, नाशपती. नाशपती वनस्पतीचं नाव आहे. हा पेअर म्हणजे काय, सोलणे. पेअर म्हणजे सोलणे. हा पेअर म्हणजे जोडी. आणि हा पेअर म्हणजे पैसे देणारा. नाम आहे बघा, नाव. नाव नाही आहे ना, आपण हे पाहिले आपण. पेअर म्हणजे कोण, जो पैसे देतो तो पेअर. टीच म्हणजे शिकवणे, टीचर म्हणजे शिकवणारा. बरोबर. पेअर म्हणजे पैसे देणारा. मग आता आपल्याला शूज खरेदी करताना आपण काय करत असतो, बूट शू म्हणजे आपले जे शूज असतात त्याची जोडी खरेदी करत असतो. मग जोडी या अर्थाने हा पेअर बरोबर आहे बघा. त्याचं स्पेलिंग काय आहे, PAIR, पेअर. पेअर म्हणजे काय, पेअर म्हणजे जोडी. मग हे पेअर नाही येणार, हा पण नाही. 3 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर आहे. मला नवीन बुटाची जोडी विकत घ्यायची आहे. 7. शी इज स्ट्रॉंगर. शी इज स्ट्रॉंगर डॉट डॉट मी. आता शी इज स्ट्रॉंगर दॅन मी असं म्हणायचं आहे ना. ती माझ्यापेक्षा कशी आहे, स्ट्रॉंगर आहे. बरोबर. ती माझ्यापेक्षा जास्त मजबूत आहे, ताकदवान आहे, या अर्थाने आपल्याला दॅनचा वापर करायचा आहे. मग हा देन, ऑप्शन क्रमांक 1 जो आहे, ऑप्शन ए. तर या ठिकाणी असणारा जो या ठिकाणी पहा, या ठिकाणी असणारा जो देन आहे त्याचा अर्थ आहे मग, परत, देन, नंतर, या अर्थाने द्यांचा वापर केला जातो. हा द्यान म्हणजे टिंब टिंबच्या पेक्षा. हा देन म्हणजे त्यांना. आणि हा दोन काय चुकीचा शब्द आहे. आणि म्हणून जो अचूक शब्द येईल, च्यापेक्षा. बरोबर. तुलना करण्यासाठी द्यांचा सुद्धा वापर केला जातो. आणि म्हणून ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. शी इज स्ट्रॉंगर दॅन. शी इज स्ट्रॉंगर दॅन मी. ती माझ्यापेक्षा कशी आहे, मजबूत आहे, ताकदवान आहे, या अर्थाने हा शब्द वापरला जातो. प्रश्न क्रमांक 8 पहा. शी डॉट डॉट द बॉल व्हेरी फार. ही थ्रू, आता तिने फेकला, त्याने चेंडू खूप दूरवर फेकला, या अर्थाने आपल्याला थ्रूचा वापर करायचा आहे. मग आता या ठिकाणी हा थ्रू, थ्रू म्हणजे फेकले, थ्रो, थ्रू, थ्रोन. बरोबर. हे काय झाले, क्रियापदाचे रूप आहे. थ्रू म्हणजे फेकणे, थ्रू म्हणजे फेकले. थ्रू, थ्रू म्हणजे मधून, टिंबटिंबच्या मधून. हा थ्रू चुकीचा शब्द आहे. मग फेकले या अर्थाने आपल्याला हा शब्द बरोबर त्या ठिकाणी फिट बसतोय. ही थ्रू, ही थ्रू, त्याने फेकला. द बॉल व्हेरी फार, खूप लांब, दूर फेकला. प्लीज वेट, कृपया वाट पहा. प्लीज वेट डॉट डॉट आय कम बॅक. मी येईपर्यंत थांबा, वाट पहा, या अर्थानं आपल्याला काय करायचं आहे, शब्द लिहायचा आहे पर्यंत साठी. मग हा टाईल मगाशीच गेलाय बघा. हा टाईल म्हणजे काय, हा टाईल म्हणजे फरशी. मगाशी गेलाय बघा ऑप्शन मध्ये का. हा टाईल म्हणजे फरशी. मगाशी हा टेल पण गेलेला आहे, टेल म्हणजे सांगणे. आणि हा जो टेल आहे, हा टेल म्हणजे पर्यंत. प्लीज वेट टिल आय कम बॅक. मी परत येईपर्यंत थांबा, वाट पहा, जाऊ नका, या अर्थाने हा टील या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर 10वा प्रश्न. द बेबी स्टार्टेड टू डॉट डॉट द बेबी. सॉरी, लाऊडली.
द बेबी स्टार्टेड टू डॉट डॉट लाऊडली. बाळ मोठ्याने रडू लागले, बाळाने मोठ्याने रडायला सुरुवात केली, या अर्थाने आपल्याला काय करायचं, शब्द लिहायचा आहे. मग आपल्याला क्रायचा वापर करायचा आहे. आता क्राय म्हणजे काय, रडणे, परंतु स्पेलिंग काय, स्पेलिंग काय, तर हा बघा, हा CRY, हा क्राय म्हणजे रडणे, हा क्राय चुकीचा शब्द आहे. हा क्राय सुद्धा कसा आहे, चुकीचा शब्द आहे. आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 1 जो आहे तो बरोबर आहे. फीट बसते बघा या ठिकाणी, फीट. द बेबी स्टार्टेड टू क्राय लाऊडली, बाळाने मोठ्याने रडायला सुरुवात केली. त्यानंतर एक शेवटचा प्रश्न पाहू आणि थांबू या ठिकाणी. द जज गेव हिज फायनल, जज गेव हिज फायनल, त्या जजने, न्यायाधीशाने शेवटचा अंतिम निर्णय दिला, या अर्थाने आपल्याला डिसिजनचा वापर करायचा आहे. मग डिसिजन कशाला म्हणतात बघा, डिसिजनचे स्पेलिंग काय आहे, तर हा डिसिजन म्हणजे निर्णय. स्पेलिंग पहा, अतिशय महत्वाचं आहे करेक्ट स्पेलिंग साठी. तर पहा, DECISION, डिसिजन म्हणजे निर्णय, बरोबर. हा डिसिजन स्पेलिंग चुकीचा आहे. दोन्ही डिसिजनचे स्पेलिंग चुकीचे दिलेले आहेत. आपल्याला अचूक स्पेलिंग असणारा शब्द शोधता आला पाहिजे. वरचा ऑप्शन बरोबर आहे, DECISION, डिसिजन. डिसिजन म्हणजे काय, निर्णय. द जज गेव हिज फायनल डिसिजन, बरोबर, न्यायाधीशांनी त्यांनी त्यांचा शेवटचा निर्णय दिला, अशा अर्थाने अर्थ घ्यायचा आपल्याला. तर ठीक आहे, तुर्तास आपण या ठिकाणी थांबू. परंतु तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून होमोफोन्स म्हणजे काय असतात, याच्यावर प्रश्न कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात, हे आपण पाहिलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो, होमोफोन्स म्हणजे असा शब्द, म्हणजे असे काही शब्द असतात, त्या शब्दांचा उच्चार हा सेम येतो, मात्र त्याचं स्पेलिंग जे असतं हे स्पेलिंग वेगळं असतं आणि प्रत्येक शब्दाचा अर्थ सुद्धा वेगळा असतो. मग अचूक अर्थ असणारा शब्द आपल्याला ओळखायचा असतो, त्याला आपण म्हणतो होमोफोन्स. आणि या बरेचसे होमोफोन्स आहेत, परंतु या ठिकाणी मी फक्त एक मुलांच्या लक्षात यावं होमोफोन्स म्हणजे काय असतात किंवा होमोफोन्स वर प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात हे समजण्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवलेला होता. तुम्हाला जर का हा व्हिडिओ पसंत असेल, आवडला असेल, तर तुम्ही हा व्हिडिओ, जी स्पर्धा परीक्षेची मुलं तयारी करत आहेत, 7वी स्कॉलरशिप असेल किंवा इतर काही स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असतात, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल. तुर्तास आपण या ठिकाणी इथंच थांबू. धन्यवाद. पुढे आपण एखादा नवीन टॉपिक घेऊन लवकरच भेटूयात. ठीक आहे.